आषाढी वारीसाठी वारकऱ्यांचं आराध्य दैवत असलेल्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे प्रस्थान 8 जुलै रोजी आळंदीतून होणार आहे। 33 दिवसांच्या या पवित्र प्रवासानंतर हा सोहळा 8 ऑगस्ट रोजी पुन्हा आळंदीत परतणार आहे। आळंदी देवस्थानचे विश्वस्त आणि दिंडी समाज संघटन यांची बुधवारी बैठक पार पडली, ज्यामध्ये या वर्षाच्या पालखी सोहळ्याचे सविस्तर वेळापत्रक निश्चित करण्यात आलं। पालखी सोहळा प्रमुख ॲडव्होकेट राजेंद्र उमाप आणि प्रमुख विश्वस्त डॉक्टर भावार्थ देखणे यांनी दिलेल्या माहितीनुसार यंदाच्या सोहळ्यात परंपरेप्रमाणे 3 उभी रिंगणं आणि 4 गोल रिंगणं होणार आहेत। तसंच पुणे आणि सासवडमध्ये सोहळ्याचा प्रत्येकी 2 दिवसांचा मुक्काम असेल। 8 जुलै रोजी देऊळवाड्यातून माऊलींच्या पालखीचे जल्लोषात प्रस्थान होईल। प्रस्थानाचा पहिला मुक्काम आळंदीतील नवीन दर्शन मंडपात असेल। त्यानंतर 9 जुलै आणि 10 जुलै रोजी पालखी पुण्यात मुक्कामी असेल। सासवडमध्ये 11 जुलै आणि 12 जुलै रोजी मुक्काम करून सोहळा 13 जुलै रोजी जेजुरीला पोहोचेल। 14 जुलै रोजी पालखीचा मुक्काम वाल्हे येथे असेल। 15 जुलै रोजी माऊलींच्या पादुकांना नीरा स्नान घालण्यात येणार असून त्याच दिवशी पालखीचं लोणंद इथं मुक्काम असेल।